नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल. आज आपण लहान मुलींचे शॉर्ट कुर्त्याची कटिंग आणि स्टिचिंगचा पार्ट पाहणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला सर्वप्रथम मापे दाखवते. उंची आहे 26 इंच, छाती आहे 27 इंच, कंबर आहे 24 इंच, सीट घेर आहे 29 इंच, मागचा गळा 5 इंचाचा आहे, पुढचा गळा 5 इंचाचा आहे, शोल्डर 14 इंचाचा आहे, मुंडा 12 इंचाचा आहे. सर्वप्रथम आपण अस्तरवरती कटिंग करणार आहे. अस्तर मी हे 1 मीटर पेक्षाही थोडं कमी घेतलेलं आहे आणि हे मेन फॅब्रिक आहे ते आपण 1 मीटर घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपली शॉर्ट कुर्ती आणि स्लीव्स दोन्ही व्यवस्थित बसून जाईल. सर्वप्रथम आपण अस्तरवरती मापे टाकायला घेऊया. आता मी अस्तरला हे पूर्णपणे ओपन केलेलं आहे. आता अस्तरला मी या पद्धतीने डबल फोल्ड करत आहे आणि परत एकदा मी अजून एक फोल्ड करत आहे, म्हणजे आपले हे 4 फोल्ड मध्ये अस्तर रेडी होईल. आता सर्वप्रथम आपण उंचीचं माप टाकणार आहे. उंची आपली 26 आहे. अस्तरवरती टाकताना आपण 1 इंच कमी टाकायचं आहे. 26च्या जागी आपण 25च टाकणार आहे आणि मेन फॅब्रिक वरती उंची ही वाढवून घ्यायची आहे. 25 वरती आपण मार्क करून घ्यायचा आहे आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि हे आपण कट करून घेऊया. आता आपण शोल्डरचं माप टाकणार आहे. ही उजव्या बाजूची आपली बंद बाजू आहे आणि या साईडला ओपन बाजू आहे. आता आपण वरच्या साईडने शोल्डरचं माप टाकून घेऊया. शोल्डर आपण 5.5 इंच ठेवणार आहे. 5.5 वरती मार्क करूया आणि मुंडा आपण 6 इंचाचा ठेवणार आहे किंवा तुम्ही 5.5 इंचही ठेवू शकता. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया. आता 1 इंच आपण या साईडला बाहेर घ्यायचा आहे, मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी. आणि एक क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता पुढच्या मुंड्यासाठी आपण अर्धा इंच आतल्या साईडला घ्यायचा आहे आणि इथून पाऊण इंच मागच्या मुंड्यासाठी घ्यायचा आहे आणि मुंडापट्टीच्या साह्याने शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपण गळ्यासाठी 1.25 इंचाची रुंदी सोडणार आहे. 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. आणि पुढच्या गळ्यासाठी आपण 5 इंचाचा गळा ठेवणार आहे. पुढच्या गळ्याचा शेप देऊन घेऊया. पुढच्या गळ्याचा शेप आपण पान शेप मध्ये देणार आहे.
आता आपण कमरेची उंची टाकणार आहे. कमरेची उंची आपण 10 इंचावरती टाकणार आहे आणि सीट उंची आपण 15 इंचावरती टाकणार आहे आणि लाईन ड्रॉ करून घेऊया. आता आपण छातीचं माप टाकणार आहे. छाती आपली 27 इंच येते. 27 मध्ये 4 इंच ऍड करायचे, कारण आपण अंगावरून माप घेतलंय त्यामुळे 31 येतात आणि 31चा चौथा पार्ट आपले 7.25 इंच येतात. तर आपण 8 इंचावरती मार्क करून घेऊया. 8 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि पुढचं आपलं शिलाई मार्जिन असेल 1.5 इंचाचं. आता आपली कंबर ही 24 इंच आहे, तर 24चा चौथा पार्ट आपण करायचा आहे. चौथा पार्ट करण्यासाठी 24ला याप्रमाणे टेप धरायचा आहे आणि इथे फोल्ड करायचा आहे. हा किती येतो 12 इंच. 12चा हाफ करायचा आहे. 6 इंच येतात. 6 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया. आणि पुढे 1.5 इंचाचा आपण शिलाई मार्जिन ठेवणार आहे. सीट आपला 29 इंच आहे. 29 इंचाचा चौथा पार्ट करायचा आहे. 7.25 इंच येतात, तर आपण 7.5 इंच घ्यायचं आहे. 2 इंच एक्स्ट्रा लुजिंग साठी ठेवलेला आहे, त्यामुळे आपण 7.5 वरती मार्क करायचं आणि 1.5 इंच आपली मार्जिन घ्यायची आहे. आता हे पॉइंट्स आहेत ते आपण एकमेकांना जॉईन करून घेऊया. आणि ही लाईन आपण स्ट्रेट इथे खाली ड्रॉ करून घ्यायची आहे. याप्रमाणे आपली कटिंग टाकून झालेली आहे. आता आपण हे कट करून घेऊया. इथे आपल्या मुंड्याच्या साईडने 1/2 इंच खांदा शोल्डर उतार द्यायचा राहिला होता, तो आपण देऊन घेऊया. 1/2 इंच डाऊन करायचा आहे आणि इथून क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता हे आपण कट करून घेऊया. आता ही आपली कटिंग झालेली आहे, तर यातला आपण एक पार्ट बाजूला करून घेऊया, म्हणजे बॅक पार्ट आपला हे होईल. आणि आपण गळ्याच्या साईडने इथे नॉच दिलेला आहे आणि हा पार्ट आपण व्यवस्थित करून घेऊया. आता आपण बॅक पार्ट घेतलेला आहे आणि गळ्याच्या रुंदीसाठी आपण जिथे नॉच केले होते तेच ठेवले आहे आणि गळा उंची आपण ही 5 इंचाची ठेवलेला आहे आणि चौकोन तयार केलेला आहे. आता आपल्याला पाहिजे तो शेप आपण देऊन घेऊया. मी मटका गळ्याचा शेप देऊन घेत आहे.
हे बघा, हा मी मटक्या गळ्याचा शेप दिलेला आहे. आता आपण हा कट करून घेऊया. हा ओपन केल्यानंतर ना आपल्याला शेप दिसत आहे. आता आपण याच्यावरती फ्रंट पार्टचा शेप ठेवून घेऊया. याप्रमाणे आपला फ्रंट ही रेडी झालेला आहे. आता आपण मेन फॅब्रिक वरती ठेवून कटिंग करून घेणार आहे. आता आपण मेन फॅब्रिक पण कट केलेले आहे. 1 इंच जास्त ठेवून आपण मेन फॅब्रिक कट केलेलं आहे. आता या साईडने आपण गळा गोलाकारमध्ये शिलाई मारून घेऊया. हे कापड सरळ आहे. सरळ कापडावरती आपण हे अस्तरचं कापड ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हे आपण पलटी करणार आहे. आता आपण हा गळ्याचा पार्ट कट करून घेऊया. आता गळ्याच्या साईडने कडेने शिलाई मारून घ्यायची आहे. गळ्यावरती शिलाई मारून झालेली साईडने आपण शिलाई मारून अस्तर जॉईन करून घेऊया. अस्तर जॉईन करून घेतलेला आहे. वरचा शोल्डर जॉईन केले. स्लीव्हजला अटॅच करून घेतलेले. स्लीव्ज ही अम्ब्रेला स्लीव्ज मी ठेवलेली आहे. याची व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि आपण फिटिंग पण टाकून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला साइड कटची कट कसे बनवायचे हे दाखवणार आहे. सर्वप्रथम या पद्धतीने एक फोल्ड करायचा आहे आणि नंतर ना हा फोल्ड याच्यावरती टर्न करायचा आहे. या पद्धतीने जितका छोटा होईल तेवढाच छोटा आपण ठेवायचे आहे आणि इथून कडाने शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथून या पॉइंटला आपण उचलून घ्यायचे आहे दाबला आणि स्ट्रेट लाईन करायची आहे. व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आपण साइड कट टाकायचे आहेत. आता या पार्टला आपण या पद्धतीने असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या साइडने कडाने शिलाई मारायची एकदम कडाने आणि पाठीमागच्या साइडला बोट लावत जायचं आहे, जेणेकरून त्याच्यावरती दाब प्रेशर निर्माण होईल.
ह्या पद्धतीने आपली साइड कट उंची साइड कट मारून झालेले आहेत. या पद्धतीने आपली फिनिशिंग येते आणि आपण खालच्या साइडने करून पूर्ण प्रॉपर फिनिशिंग करून घेऊया. सेम याच पद्धतीने फोल्ड केलं त्याच पद्धतीने आपण खालच्या साइडने फोल्ड करून घ्यायचं आहे. हा आहे कुर्तीचा फायनल लुक. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप वरती रेटिंग द्या. थँक्यू.